हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अंजलीज फूड ब्लॉग। आज आहे 10 फेब्रुवारी आणि 10 फेब्रुवारीला असतो माझ्या मुलीचा बर्थडे। त्यासाठी मी स्पेशल मेनू बनवला आहे। तर इथं मी चितळेचं प्रेमिक्स दुधामध्ये भिजवून घेतलं, आधी 1-2 मिनिटं झाकण ठेवलं आणि त्यानंतर त्याचे छोटे छोटे गुलाबजाम तयार करून घेत आहे। आणि साईडला पाक तयार करून ठेवला मी आणि पाक हलकासा गार होतोय तोपर्यंत गुलाबजाम तयार करून घेते। आणि तेल गरम करून घेतलं, तळून घेतले। आता मुलांचा बर्थडे असला तर सर्व मम्मीची लगबग असते की मुलांच्या आवडीच्या वस्तू बनवाव्या, जेव्हा जसं जमेल तसं त्यांना आवडणाऱ्या वस्तू आपण बनवून देत असतो। त्या दिवशी अशीच काहीशी घाई होती, शनिवार होता, सर्वजण घरी होते, सुट्टी होती, माझी लगबग सुरू झाली होती। आधी गुलाबजामुननी सुरुवात केली, मी पाक तयार करून ठेवला, गुलाबजाम तयार करून घेतले आणि त्यानंतर आजचा बेत होता पनीर आणि बटर नान बनवायचे होते। तर मी इथं कणिक मळून घेत आहे नानसाठी। 4 वाटी गव्हाचे पीठ घेतलं आहे, त्यामध्ये 1 वाटी मैदा घेतला आहे, मैदा गाळून घेतला, मिक्स करून घेतले व्यवस्थित। त्यामध्ये चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि थोडीशी साखर घातली आहे, अर्धा चमचा। मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। इथं मी दही घेतला आहे, ही दही छोटी वाटी भरून दही घेतला आहे, ते पण यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं। पूर्ण कणकेला हे लावून घ्यायचं दही। त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून मी हे कणिक घट्टसर मळून घेतले। आपण पुरीला मळतो तसं प्रकारचं कणिक मळून घेतलं आणि थोडंसं तेल लावलं वरच्या बाजूने। तेल पूर्ण कणिकला वरच्या बाजूने हात फिरवून घेतला, त्यानंतर कणिक झाकून ठेवली। इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहे, 2 कांदे कट करून घेतले ते टाकले आणि 1 टोमॅटोच्या बिया हलक्याशा प्रेस करून काढून घेतला, म्हणजे आंबटपणा कमी होईल। आणि 1 इंच आलं घेतलं आहे, ते किसून घेतलं, याची पेस्ट तयार करून घेतली। त्यानंतर मी पनीर घेतलं, पनीरला स्वच्छ धुवून घेतलं आणि कट करून घेतलं। आपल्याला मटर पनीर बनवायचे आहे, त्यासाठी मी इथं पनीर कट केले। हे जवळपास 200 ग्रॅम पनीर घेतलं होतं। तेल गरम करून घेतलं आणि गॅसची फ्लेम थोडी मोठी ठेवून पनीर तळून घेतलं। मटर पनीर बनवत असल्यामुळे पनीरचा कलर चेंज न होऊ देता मी हे पनीर तळून घेतले। पनीर तळून कोमट पाण्यामध्ये घातले आहे आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये मी 3 चमचे तेल टाकलं आणि आपण आता पनीर बटर जे आहे त्याला फोडणी देऊन घेऊया। त्यानंतर तूप टाकलं आहे 1 चमचा, मिक्सरमध्ये काढून घेतलेली पेस्ट घातली आहे कांदा टोमॅटो लसणाची। चांगले परतून घ्यायचं, या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं व्यवस्थित। त्यानंतर मी 10-15 काजू गरम पाण्यामध्ये भिजत घातले होते, त्याची पेस्ट तयार करून घेऊया। थोडंसं पाणी घातलं काजूमध्ये आणि पेस्ट बनवून घेतली। त्यानंतर 5-6 पनीरचे तुकडे घेतले आहे, म्हणजे आपल्या ग्रेव्हीला पण पनीरचा स्वाद आला पाहिजे, त्याचे तुकडे तयार करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काजू नंतर पनीर पण फिरवून घेतलं थोडंसं। हे बघा, दोन्ही पेस्ट तयार झाले आहे, एकत्रच केले मी पेस्ट तयार काजूची आणि पनीरची। त्यानंतर मसाला व्यवस्थित परतून झाला होता, तुम्ही बघू शकता मसाल्याला चांगलं तेल सुटलं आहे। नंतर मी इथं गरम मसाला, घरचं तिखट, कलरचं तिखट, धना पावडर आणि कांदा लसूण मसाला घेतला आहे, हे सर्व मी या भांड्यामध्ये घातलं। याला पण व्यवस्थित परतून घ्यायचं। गॅसची फ्लेम आता लो ठेवली आहे। मसाला परतून झाला होता, त्यानंतर मिक्सरच्या भांड्यातली जी काजू आणि पनीरची पेस्ट होती ती घातली मी।
खूप छान स्वाद येतो काजूमुळे आणि पनीरमुळे या ग्रेव्हीला। एकदा नक्की बनवून बघा। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कोमट पाणी घातलं आणि ते पाणी या भाजीमध्ये घातलं आहे। आपण ज्या भांड्यामध्ये गरम पाण्यामध्ये पनीर टाकले होते तळल्यानंतर त्यातले पनीर मी साईडला काढून घेतले आणि तेच पाणी या ग्रेव्हीमध्ये घातलं। आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी दाटसर किंवा किती क्वांटिटीत भाजी करायची आहे तेवढी भाजी करून घ्यायची, पण गरम पाणीच घालायचं। गॅसची फ्लेम लो ठेवली आहे। त्यानंतर यामध्ये घातला आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे मीठ। हे बघा मस्त अशी उकळी आली आहे। 4-5 मिनिटानंतर उकळी आली, त्यानंतर मी यामध्ये घातलं आहे तळलेलं पनीर आणि थोडेसे मटर घातले आहे, एक अर्धी वाटी, जे वाफवून घेतलेले आहे। मिठाच्या पाण्यामध्ये हलकेसे वाफवून घेतले होते मटार, ते घेतले। त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर घातली आहे। आता या ग्रेव्हीला छान 7 ते 8 मिनिटे व्यवस्थित उकळून घ्यायचं। गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची, म्हणजे मस्त अशी ग्रेव्ही आणि मटर पनीर तयार होऊन जाते। त्यानंतर आपली कणिक भिजून झाली होती, जवळपास अर्धा तास झाला होता। आपण आता बटर नान तयार करून घेऊया। आपण चपातीला घेतो तेवढाच उंडा घेतला, मी लाटून घेत आहे। तुम्ही या कणकेची तंदुरी रोटी सुद्धा बनवू शकता। तंदुरी रोटीचा व्हिडिओ मी आधीच चॅनलवर अपलोड केला आहे, नक्की बघा। नान लाटून झाला होता, त्यानंतर मी यावर कोथिंबीर घातली। काळे तीळ लावू शकता, माझ्याकडे काळे तीळ नव्हते, मी थोडीशी कोथिंबीरच लावली। त्यानंतर तवा गरम करून घेतला आणि तव्यावर नान टाकला आहे। सुरुवातीला मोठ्या फ्लेमवर नान भाजून घ्यायचे। त्यानंतर मी या नानला तूप लावून घेत आहे। बटर असेल तर बटरही लावू शकता किंवा तूपही लावू शकतो आपण। मस्त असे खमंग बटर नान तयार करून घेतले मी। चांगले भाजून घ्यायचे आणि गरमच सर्व करायचे। हे बघा नान तयार झाला आहे। मी अशा प्रकारे सर्व नान तयार करून घेतले। तुमच्या मुलाच्या बर्थडेच्या दिवशी तुम्ही कुठला पदार्थ करतात मला एक कमेंट करून नक्की सांगा। खमंग असे नान भाजून घ्यायचे आणि तूप लावल्यामुळे खूप छान चव येते या नानला। मस्त असे नान तयार झाले होते आणि भाजी पण जवळपास 7 ते 8 मिनिटं मी चांगली उकळून घेतली होती मंद गॅसवर। हे बघा किती छान भाजी तयार झाली आहे। चवही तेवढीच अप्रतिम होती। त्यानंतर मी इथं आमचा केक कटिंग झाली होती, त्यामुळं प्लेट सर्विंग चालू होतं माझं, त्यामुळे मी एका बाउलमध्ये गुलाबजाम वाढून घेतले आणि पनीर वाढले आहे। त्यानंतर तयार केलेले नान यामध्ये सर्व करत आहे। बर्थडे असल्यामुळे याच प्लेटमध्ये मी केक सर्व करत आहे। मस्त असे ताट तयार झालं आहे बर्थडेसाठी। बघा तुम्हाला हे बघून नक्कीच तोंडाला पाणी आलं असेल, तर बनवून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच।